आता एक महत्त्वाची अपडेट समोर येते। प्राजक्ता माळीने सागर बंगल्यावर मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। तर सुरेश धस यांचा निषेध आणि जाहीर माफी मागावी या संदर्भातलं निवेदन प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री फडणवीसांना दिले। तर प्राजक्ता माळीच्या तक्रारीची महिला आयोगाने सुद्धा दखल घेतली आहे। सोशल मीडियावर ट्रोल केलं जातं, या संदर्भात कारवाई करावी अशी मागणी प्राजक्ता माळीने केली आहे। शिवाय मुख्यमंत्री फडणवीसांकडून प्राजक्ता माळीला कारवाईचं आश्वासन सुद्धा दिलं गेलंय। सध्याची ही महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे। तर अभिनेत्री प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री फडणवीसांची सागर बंगल्यावर भेट घेतली। याच वेळी सुरेश धस यांना समज द्या अशी मागणी प्राजक्ता माळीने फडणवीसांकडे केली आहे। विनाकारण सोशल मीडियावर ट्रोल केलं जातं, याची दखल घेऊन कारवाई करावी अशी सुद्धा मागणी प्राजक्ता माळीने केली आहे। शिवाय तुमच्या सन्मानाला कुठेही बाधा येईल असं कृत्य खपवून घेतलं जाणार नाही असं आश्वासन फडणवीसांनी प्राजक्ता माळीला दिल्याचं कळतंय। तर चुकीचे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याचं आश्वासन सुद्धा यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी प्राजक्ता माळीला दिलंय।